सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे मोठी बातमी. 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेत पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना चर्चेत आली. पण आता ओपीएस परत येणं जवळपास अशक्य का मानलं जात आहे आणि एनपीएस मध्ये काय मोठे बदल होऊ शकतात, जाणून घ्या संपूर्ण सत्य. नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचारी संघटनांची अनेक वर्षापासूनची एकच मोठी मागणी, ती म्हणजे जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस पुन्हा लागू करणं. 8व्या वेतन आयोगाच्या चर्चा दरम्यान हा मुद्दा पुन्हा एकदा जोरात पुढे आला आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे, कारण एनपीएस लागू होऊन जवळपास 20 वर्ष झाली आहेत आणि या काळामध्ये कर्मचारी आणि सरकारच्या योगदानातून तब्बल 16.5 लाख कोटीचा निधी हा जमा झाला आहे. ही रक्कम LIC, SBI आणि UTI सारख्या संस्थांमार्फत शेअर बाजार, सरकारी बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट गुंतवणुकीमध्ये टाकण्यात आली आहे. आता जर सरकारने अचानक ओपीएस लागू करण्याचा निर्णय घेतला तरी प्रचंड रक्कम बाजारातून बाहेर काढावी लागणार आहे. यामुळे शेअर बाजारामध्ये मोठी घसरण होणार आणि बॉन्ड मार्केटमध्ये अस्थिरता आणि लिक्विडिटी क्रायसिस निर्माण होतील. म्हणूनच आता अनेक कर्मचारी संघटना पूर्ण ओपीएस ऐवजी ओपीएस सारखी हमी मागत आहेत. म्हणजे एनपीएस किंवा यूपीएस मध्येच निश्चित पेन्शन आणि महागाई संरक्षण मिळावे अशी मागणी जोर धरत आहे. तरीही कर्मचारी आजही ओपीएस का मागतात? कारण ओपीएस मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून 1 रुपयाही कापला जात नाही आणि निवृत्तीनंतर आयुष्यभर सुरक्षित पेन्शन मिळते. त्यावर महागाई भत्त्याची वाढही लागू होते. तर दुसरीकडे एनपीएस मध्ये कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पगारातून 10% रक्कम ही जमा करावी लागते आणि पेन्शन बाजाराच्या परफॉर्मन्सवर ती अवलंबून असते. आता सर्वात मोठा प्रश्न, 8व्या वेतन आयोग कर्मचाऱ्यांना ओपीएस देणार की यूपीएस मध्ये मोठा बदल करणार? तुमचं मत काय? ओपीएस परत यायला हवी का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.